आहात तुम्ही सर्वजण अँड वेलकम टू माय चॅनल. आजकाल उन्हाच्या झळा खूप वाढू लागल्या आहेत, त्यामुळे झाडांना पाण्याची गरज खूप भासू लागली आहे. म्हणून मी माझ्याकडे सुगड होते ते मी कुंड्यांमध्ये ठेवले आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलं. त्यामुळे हे पाणी पक्षीही पिऊ शकतात आणि झाडांनाही थेंबे थेंबे पाणी भेटत राहील. आता वाजले आहेत 8:30. मी सकाळी 7 वाजता उठले आहे. उठल्यानंतर घरामध्ये आणि गॅलरीमध्ये झाडू मारून घेतला, आंघोळ पण करून घेतली आणि देवपूजा केली. आता मी नाश्त्यासाठी उपमा बनवत आहे. मला टिफिन वगैरे बनवावं लागत नाही, कारण माझे मिस्टर जेवायला घरी येतात. त्यांची साईट इथे जवळच सुरू आहे, त्यामुळे ते घरीच जेवण करून जातात. तुम्ही जर माझा फर्स्ट ब्लॉग पाहिला असेल तर तुम्हाला माहिती असेल की माझा छोटा 1.5 वर्षाचा मुलगा आहे. तो आता झोपला आहे. तो झोपून उठेपर्यंत मला सर्व नाश्ता बनवून घ्यावा लागतो, कारण तो उठल्यानंतर मग काहीच काम करू देत नाही. त्यामुळे मग त्याच्या पप्पांना कधी कधी बिना नाश्त्याचं सुद्धा जावं लागतं. त्यामुळे पटपट आवरून घेते. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि प्लीज सबस्क्राईब करा, कारण माझा न्यू चॅनेल आहे आणि मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर इथे आमचा नाश्ता दोघांचाही झालेला आहे. आम्ही दोघांनीही सोबत बसून नाश्ता केला आणि ते ऑफिसला गेले आहेत. तोपर्यंत युग झोपेतून उठला होता. तो झोपेतून उठला की त्याची थोडी किरकिर चालू असते. मग त्याला थोडंसं खेळवावं लागतं, मग त्याचा मूड ठीक होतो. तो खेळू लागला तोपर्यंत मी त्याचा नाश्ता बनवून घेतला आणि त्याला इथे मी भरवत आहे. तर लहान मुलांचं कसं असतं ना, त्यांच्यासारखंच लहान होऊन त्यांच्यासोबत खेळलं ना की ते त्यांना आवडतं. म्हणून मी त्याला असं त्याच्या सायकलवरती बसून त्यांना नाश्ता भरवत आहे. तर ते त्याला आवडतं, म्हणजे तो पटपट खातोही आणि मग मी माझी कामे करण्यासाठी रिकामी होते. आता जवळजवळ 10 वाजत आले होते. मग मी युगला अंघोळ घालून घेतली आणि त्याला छान पुसून घेत होते. मी पुसून घेत होती तेव्हा तो मला मिठी मारत होता. ते करताना त्याला खूप मजा वाटत होती. त्याचा नाश्ता आणि अंघोळ झाली की मग तो छान खेळू लागतो, TV बघतो. मग 2-3 तास तरी तो मला अजिबात त्रास देत नाही. अंघोळ घातल्यामुळे तो आता छान फ्रेश झाला आहे, त्यामुळे तो छान खेळू लागला आहे. आता जवळजवळ 11:15 वाजत आले आहेत. मला आता दुपारच्या जेवणाची तयारी करायची होती. युगचे पप्पा 1 ते 2 या टाईममध्ये जेवण करायला येतात. तोपर्यंत मला जेवण रेडी ठेवावं लागतं. काल आम्ही मार्केटला गेलो होतो, तेव्हा ही कांद्याची पात घेऊन आले होते. कांद्याची पात आम्हाला दोघांनाही खूप आवडते. मग आता मी तेच बनवत आहे. दुपारच्या जेवणासाठी मी डाळ भात, कांद्याच्या पातीची भाजी आणि चपाती हे बनवणार आहे. आणि सॅलड तर आमच्याकडे रोजच असतं. दुपारचं जेवण आमचं झालं होतं. युगचे पप्पा ऑफिसला रिटर्न गेले. त्यानंतर युगचं पण जेवण झालं. मी त्याला डाळ भात भरवला. त्यानंतर त्याचा झोपण्याचा टाईम झाला होता. मग मी त्याला झोपवला आणि मी पण थोडीशी रेस्ट घेतली आणि तो अजून पण झोपला आहे. तोपर्यंत मी आता भांडे घासून घेत आहे. मी जेवणानंतर भांडे घासले नव्हते, कारण की युग नाही घासू देत. म्हणजे तर जेवला की तो लगेच रडू लागला होता, त्याला झोप आली होती. मग मी पहिला त्याला झोपवला आणि थोडीशी मी पण रेस्ट घेतली आणि आता 4 वाजत आले आहेत. आता मी भांडे घासून घेते. भांडे पण जास्तच होती, म्हणजे सकाळी नाश्त्यापासून ते जेवण होईपर्यंतची सर्व भांडे मी तशीच ठेवली होती, त्यामुळे आता जास्त होती. भांडे झाल्यानंतर मला गॅस पुसून घ्यायचा होता. मी गॅस दरवेळी घासणीने घासत नाही, कारण मी ज्या त्यावेळी स्वयंपाक झाल्यानंतर गॅस पुसून घेत असते. त्यामुळे सारखं घासायची वेळ येतच नाही. म्हणून मी दरवेळी गॅस या वाईप्सने पुसत असते. हा वाईप्स कॉटनसारखा आहे, रियुजेबल आहे. त्याला तो खराब झाला की आपण त्याला वॉश करू शकतो आणि पुन्हा त्याला वापरू शकतो. 2 ते 3 टाईम आपण याला वापरू शकतो. आणि हा कॉटनसारखाच आहे. त्याच्यामध्ये पाणी शोषलं जातं. गॅसवर
रोजचं घाण व्यवस्थित क्लीन होते. किचन काउंटरसुद्धा व्यवस्थित क्लीन होतं. पहा तुम्ही, मी इथे क्लीन केलेलं आहे एकदम. आपण आपला किचन टॉवेल असतो ना, सेम त्याच्यासारखं रियुजेबल असल्यामुळे आपल्याला हे धुवून वगैरे सारखं घ्यावं लागत नाही. 2-3 वेळा आपण वापरला की त्याला आपण फेकून देऊ शकतो आणि नंतर दुसरा वापरू शकतो. त्यामुळे हा वापरायला पण खूप छान आहे. तुम्हालाही जर हा घ्यायचा असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता. माझं एक पार्सल रिसीव झालं होतं. मी पाण्यासाठी बॉटल ऑर्डर केले होते. म्हटलं उन्हाळ्यामध्ये आता फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी या उपयोगी येतील. पण या बॉटलची क्वालिटी मला काही आवडली नाही आणि प्राईस पण थोडी जास्त वाटली. मला घेताना वाटलं की प्राईसच्या हिशोबाने क्वालिटी असेल चांगली, म्हणून मी ऑर्डर केली. पण आता बघितल्यावरती समजलं की याची क्वालिटी खूप पुअर आहे. एकदम लो क्वालिटीच्या आहेत. त्यामुळे मी काय याला ठेवणार नाही असं वाटत आहे. दिसायला ह्या छान वाटतात पण क्वालिटी चांगली नाही आणि खूप महाग वाटत आहेत मला. त्यामुळे मी याला रिटर्न करेन असं वाटत आहे. बघू, मी युगच्या पप्पांना दाखवेन, ते काय बोलतील त्याच्यावरती मी ठरवेन ठेवायचं. युग अजून झोपला होता, तोपर्यंत मी चहा पिऊन घेते. मी इथे माझ्यासाठी चहा ठेवला आहे आणि मी चहा पावडर रेड लेबलची मसाला पावडर वापरली आहे. खूप छान लागते. त्याच्यामध्ये एक्स्ट्रा अद्रक वगैरे घालायची काहीच गरज नाही लागत. खूप छान लागतो याचा चहा. आता युग उठल्यानंतर आम्ही गार्डनमध्ये जाणार आहोत. त्याला थोडंसं फिरवून आणते मी, कधीतरी टाईम असला की जाते. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असेच छान व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात तर मग पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.